नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण स्वराज टार्गेट किंवा इतर अन्य ट्रॅक्टरचं जे ग्रीसिंग करतो. मित्रांनो, ग्रीसिंग ही फार महत्वाची असते ट्रॅक्टरसाठी. जर जी ग्रीसिंग करतो तर ते ग्रीसिंग किती दिवसांनी करावी हे आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. या विषयावरती आज बोलणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपलं जो स्वराज टार्गेट आहे, या स्वराज टार्गेटमध्ये आम्ही ज्यावेळेस ग्रीसिंग केली तर साधारणतः कामानुसार 2 महिने किंवा 2.5 महिन्याच्या आसपास आम्ही ग्रीसिंग करतो. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपल्या ग्रीसिंग जर नाही केली तर आपला जो हायड्रोलिक्स आहे तो कचकच असा आवाज करतो. वेगळा त्याचा आवाज येतो. तर त्यासाठी हायड्रोलिकसाठी देखील ग्रीसिंग देण्यात आलेलं असतं. ते हायड्रोलिकला आणि जी आपली जी टॉप लिंक असते वरची, आधी हिची खालच्या साईडला जी आहे पट्टी, इथे एक ग्रीसिंगचा पॉइंट देण्यात आलेला आहे. आणि जी टॉप लिंक आहे आपल्या वरची, इथे एक ग्रीसिंगचा पॉइंट देण्यात आलेला आहे. इथं आपल्याला ग्रीसिंग करावी लागते मित्रांनो. आणि अन्य देखील ट्रॅक्टरला खूप सारे पॉइंट असतात. तुम्ही ग्रीसिंग एखाद्या दुकानात जाऊन देखील करू शकता ग्रीसिंगच्या. किंवा मग त्याच ग्रीसिंगचा एक पंप देखील भेटतो मार्केटमध्ये. 600-700 रुपयाला चांगली क्वालिटीचा एक पंप मिळतो. तो पण घरी आणून तुम्ही घरी देखील ग्रीसिंग करू शकता. पण ग्रीसिंग ही फार महत्वाची आहे मित्रांनो. यामुळे आपले जो ट्रॅक्टर आहे त्याच्यामधून आवाज जो येतो कचकच वगैरे किंवा उचलण्याच्या वेळेस हायड्रोलिक खालीवर करताना तो आवाज येणार नाही. आणि आपला ट्रॅक्टर जो आहे तो चांगला चालेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब